नेत्रा गुड मॉर्निंग. आज मी आहे वर्तकांच्या घरी. बाबा बेस लावतोय का मस्करी करतोय? बरं जाऊ दे. तर मी आज अप्पूला भेटायला आली आहे तिच्या घरी. माझा आता मेकअप चालतोय आणि नेत्रा बघा माझ्या खोलीत नेत्राला पाठवलंय. तुझं सुरू झालं का तुझा दिवस? नाही तर काय, तू कशाला आलीस पण इथे माझ्या खोलीत? तुला दुसरी रूम नाही मागता आली, उलट तुला तर पर्सनल सिंगल रूम दिली पाहिजे. ही मला दिली होती याच्या आधी. नाही नाही, पहिलं नाव ऐक. पहिलं नाव वरती पेपरवर कोणाचं आहे? सुमी. तुम क्यों आए हमारे रूम में? ए गाणं बंद कर. अरे हिचं काय आहे? कॉपीराइट येतं. काय? अच्छा ओके ओके. काहीच नाही, म्यूट करायचं आणि मग हिच्या समोर उभं राहायचं. ही सांगेल तसं करायचं आपण. मॅडम सांगणार आहे नुसतं मला शिवाय घालतात लोक, पण हे किती माझ्यावरती मला माहिती त्रास देतात सगळे म्हणून मला वाटते. तर आता रेडी होऊन आम्ही सीनला जाणार. मग मी तुम्हाला अप्पूला भेटवेन. अप्पूला भेटवेन. आई ग. काय मुलं दिसतच नाही. आता मी शॉर्ट देऊन आले आणि आता रूममध्ये बसले. पण रूममध्ये आमच्या AC असतो, म्हणजे मेकअप रूममध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्हाला AC असतो. आणि आता थंडीचा सीझन आहे. मुळात थंडी पण थोडी कमी झाली आहे, पण माझी स्किन खूप ड्राय होते थंडीमध्ये. आणि इतर वेळीसुद्धा खूप ड्रायनेस किंवा पाणी कमी पिणं होतं. कधी कधी डेली शूटमुळे कधी कधी पाणी तेवढं पिणं होत नाही, कधी आउटडोर शूट असतं, तर त्यामुळे स्किन ड्राय होते. पण आता मला माझ्या स्किनला एकदम हेल्दी आणि हायड्रेट ठेवण्याचं एक सोल्युशन मिळालं आहे, ते म्हणजे वावचं ग्रीन टी बॉडी लोशन. हे खूप छान आहे. वावच्या ग्रीन टी बॉडी लोशन मध्ये आहे ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, स्वीट आल्मंड ऑइल, कोको बटर, शिया बटर अँड हायरालॉनिक ऍसिड, ज्याच्यामुळे मला मिळते स्मूथ स्किन. माझ्या डिहायड्रेट स्किनला हायड्रेट अँड नरिश ठेवायला मदत करते 24 तासासाठी. आणि हे इझी टू ऑब्झर्व आहे and lightweight सुद्धा. Suitable for all skin types. No mineral oil, no silicone colors. 100% natural and dermatologically tested. हे खूप सोपं आहे आणि हे दिवसभर खूप मॉइश्चराइज राहते स्किन. त्यामुळे आता पण मी असं हे एवढं घेतलंय आणि जिथे तुमचे ड्राय स्किन होते, माझी इथे जास्त होते. आणि एकदम खूप स्मूथ टेक्स्चर आहे, म्हणजे असं ऑइली सुद्धा होत नाही. हे स्किनमध्ये खूप छान ऑब्झर्व होतं, बघू शकता. आणि मला माझी स्किन अशी नरिशिंग राहिलेली खूप आवडते, कारण की मला ड्राय झाल्यानंतर खूप इचिंग होतं, इरिटेशन होतं. त्यामुळे मी हे वावचं ग्रीन टी बॉडी लोशन कायम माझ्या बॅगेत ठेवते. आता ॲक्च्युली हा मोठा पॅक आहे, पण कधी कधी मला वाटलंच की आता हे मला हवं आहेच, तर माझ्याकडे छोटी बॉटल ज्याच्यात मी काढून ठेवते आणि मी हे यूज करते. सो आय लव्ह दिस प्रोडक्ट. जर तुम्हाला सुद्धा वावचं हे ग्रीन टी बॉडी लोशन मागवायचं असेल तर तुम्ही नायका ॲमेझॉनवरती जाऊन ऑर्डर करू शकता किंवा वावच्या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता. आणि ह्याची वेबसाईट लिंक वगैरे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकली. मी रेडी झाली आहे. आता बघा नेत्रा मॅम रेडी होत आहेत. माझ्यानंतर मॅमचा शॉट आहे. कसं वाटतं मॅम तुम्हाला? छान छान वाटतंय. बाई जा, ताईला जायचं आहे. ताईला अडचण होतीये माझी. सुमी रेडी झालेली आहे व्लॉगसाठी. येस.
स्क्रिप्ट आलेली आहे. स्क्रिप्ट कर ना. ए पाठ आहे मला. ओ माय गॉड. साधा काम नाही आपलं. तिचं काहीच साधं काम नसतं. हा डायलॉग ऐकल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. मे बी तिला सुरू होत नाही. पूर्ण होत नाही. पूर्ण होत नाही. अच्छा, मग दिवसात अजून 2 वर्ड आहेत. एक म्हणजे काय, साधा काम नाही आपला. साधा काम नाही आपला. आणि अजून एक आहे फेमस वर्ड. कॉपीराईट घेणार आहे ती आता त्याचे. येस. हा, दुसरं बोल ना. दुसरं काय? चांडाळणे. चांडाळणे आणि साधा काम नाही आपला. हा. हे हे दिवसभरात ती 100 वेळा बोलत असते. बरं. बाय. आता मी सेटवर आली आहे आणि मी अप्पूच्या घरी इथे कॅमेरा लागला आणि आमचा शॉट आता रेडी होता. अप्पू इथे बसलेला. फोनवर बोलते मॅडम, जरा बिझी आहे. ह्या अंजली बोलतात आणि आमचे डायरेक्टर सीन समजवत आहेत. व्यवस्थित ठेव. आमचा शॉट लागला आणि मास्टर ॲक्शन म्हणाले सर. त्यानंतर तिला कळलं की तिने टिकली नाही लावली आहे. बघा, टिकली लावत बसली. टिकली बघा. ते पण मी लक्षात करून दिलं तिला की तिने टिकली नाही लावली आहे. अशी आहे ती. सिरियसली सीन वाजते. कुठे गेलो राज? मनाचा अभ्यास करणारं सायन्सच बोलते सगळे. गाणं म्हणतात त्यासमोर. बहुत वाला म्हणजे साईन वाला हे होतं ते. रेडी का? रेडी. आले तुमचे पाठोपाठ. शॉट देऊन मॅडम बसल्या आहेत फोन बघत. आज मी तुझ्या घरी आले. येस. तुला कसं वाटतंय अप्पू? खूप छान वाटतंय मला. खूप मस्त. खूप मस्त. एकच फक्त आहे की आपल्याला जरा लांब यायला लागतं सुटला. हो. बाकी काही नाही. आज मी अप्पू आणि देविका मी तिघी एकत्र आलो कॅबमधून. पहिले देविकाला उचललं मग हिला उचललं. त्यात पण आम्हाला नाश्ता आणायचा होता येताना पोहे. कुठून? दत्तमधून. आणि ॲज फार ॲज आय रिमेंबर्ड आम्ही दत्तवरूनच येणार असं माझ्या डोक्यात होतं, पण दत्त आलंच नाही रस्त्यात. तो रस्ता बंद होता ना, त्यांनी हा, कुठला तरी maybe वेगळा त्याच बोळात हां, दत्त. त्यामुळे ठीक आहे. आणि आज माझं लवकर पॅकअप होणार आहे बाय द वे. पण खाना खाके जाणं. येस येस. दुपारचा. बाई डबे आणलेत, खायला नको? हो. ठीक आहे. तुला ते हळूहळू ग्रॅज्युअली घरीवरून येईल. मी तुला देतो तू हसेल, पण तू हसायचं नाहीस. मी तुला जे क्यू देणार त्याच्यात तू हसायचं नाहीस. तुला रडू आलं पाहिजे. तुला रडवे. चाफा बोले ना ये अगर आपने कुछ किया. रेडी रोल प्लीज. एक मिनिट. पुस्तक आणि ते आपकी पुस्तकातली पहिली चिठ्ठी मला लागणार नाही कोण का? नाते करोगे? डॉक्टर अंजली वैतक्कर. काय गरज होती सुमी समोर असं बोलायची? तिच्या बडबड करण्यामुळेच तुम्ही निघून गेली लवकर. माझं पुस्तक घेऊन आली होती सुमी, पण त्याचं काही नाही. हे पुस्तक सारखं नीट बघ असं का म्हणाले सुमी? मी बरेच द्राक्ष खाले, प्रॅक्टिस झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते शो. सी हे हिचं मगासपासून चालू होतं. आता ती ओव्हर
कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. आता तू बघच. ओ फायनली माझ्या शेवटच्या राहिलेल्या सॉरी झालं. इथं लावलं मगाशी इथं लावलं आता इथं लावलं. आता असं घेऊन डायलॉग डिलिव्हरी कर. हे जे द्राक्ष आहे हे दगडी झालं शो की? संपलेला आहे. थँक्यू. 3 द्राक्ष वाया गेले. देविका याच्यावर तुला काही कमेंट करायचे का? हिचं जे मी खाल्ली असती ती हिनी सर्कस करून करून वाया घालवली द्राक्ष. तू हे बघा स्ट्रॉबेरी पण आणलेली आहे. तू आता स्ट्रॉबेरी उडवून नाही खायची. बघ दाखव तुला. मला हसायला येतं ते कॅमेरा हलतोय हा प्लीज. एक मला. हा रेडी स्टेडी. माती खाते तरी करते. बघ बघ बघ. ट्राय कर एकदा तू पण. एवढं खतरो की खिलाडी मी नाही करत. मग तू डरपोक आहे. लहान असताना आपण कसं काय कोण म्हणालं की नाही करणं तू डरपोक आहे तुला काय येत नाही. तर लास्ट ट्राय. स्ट्रॉबेरी स्क्वॉश. स्ट्रॉबेरी झालं. डोक्यात आपटली नाही पण ठीक आहे. मी तरी खाल्लं असतं. हे पण आहे की सॉरी नाही घे आता खा. तू फळं खातेस वाया ना. घालवत होते मी. माझं चुकलंय. नाही पण तिने बरंच व्यवस्थित करत होती. फक्त कॅमेरा ऑन झाल्यावर ती कॉन्शियस झाली एक्झॅक्टली. आणि हे झालेलं आहे. क्षमा असावी. धन्यवाद. थँक्यू. काय जेवला तुम्ही? तू माझ्यासाठी भाजी नव्हती आणलीस. भात आणला त्याचं काय नाही, भाकरी आणलं त्याचे काय नाही. हो म्हणजे मी भात खाल्ला पण तू बाकीच्यांसाठी हे आणलेलं आहेस ना कोलंबी, हां प्रॉन्स. हां मग तुझं म्हणणं काय? मग माझ्यासाठी पण काहीतरी आणायला पाहिजे होतं ना. भात आणला, भाकरी आणली तरी मॅडमला काय पाहिजे? काय साधी भाजी. सी हे बघ समोरची माणसं मिटक्या मारत खात होती. मी खाल्ला नाही म्हटलं तरी मी भात खाल्ला पण काय म्हणू असं त्यांच्यासारखं माझ्याबरोबर खायला माझ्याकडे भाजी नव्हती. पण तरी माझी आई ऑनस्क्रीन माझ्याशी वाईट वागत असली तरी तिने मी व्हेज खाते म्हणून माझ्यासाठी काय काळ्या वाटाण्याची भाजी. काळ्या वाटाण्याची उसळ होती आणि माझ्या आत्याने वालाची उसळ आणली होती. बिकॉज ते नॉनव्हेज खात नाही. मग काही वाईट नाही त्यात. तुला ना मिळाली ना. तू एक मिनिट तुझ्यासाठी तुला ज्या दिवशी नॉनव्हेज आणायचं आहे त्या दिवशी तू एक काहीतरी 2 घास का होईना मी व्हेजसाठी आणलं मी पाहिजे. गाडी तिला म्हणाले तुझ्यासाठी भात आणला. म्हणाले तो भात केवढा होता देवी तू बघितला एवढा भात होता. अगं पण एक मिनिट फक्त भात कसं कधी कधी खातेस डाएट करते. डाएट करणाऱ्या मुलींनी फ्रोझन बॉटल मधून संडे आता मागवले बाबा स्वीट डेझर्ट. बाबा विचारू नका मी काय नाही मागवलंय. अरे तू पण खा. हे आणि हे आणि आई गिरीश सर कॅमेरा पकडून उभे आहेत. त्यांना आम्हाला एका फ्रेम मध्ये बघायचं असतं कायम. तो हे प्रेम ऑल प्रेम इन वन फ्रेम. प्रेम. वा वा वा. दिल चिरलं. हो हो कचा तुम्ही आज प्राचूला मिस करताय? ओ बॅडली. बाबा खूप चौचली छावछाली. त्या काय करत असतील असं तुम्हाला वाटतं? झोपली शॉपिंग. आय नो त्या काय करतायत. विथ समवन? इज शी बिझी विथ समवन? She is alone probably with her mother. Okay. Shopping दादरला for स्टार प्रवाह परिवार पुरस्कार. My God. फुल ऑन फुल ऑन. काय करतो? शूटिंग. तुमचा काय प्लॅन आहे पॅकअप नंतर? मी घरी जाणार आहे कल्याण. कोणाच्या? अच्छा कल्याण. मला वाटलं ट्रेडमिलवर जाऊन धावशील एवढं. मी उचलली ट्रेडमिल का मी जिन्यात. ट्रेडमिल उचलली त्यात तिची एक्सरसाइज बघ. मसाल बघ. मस्कल्स. एक्सरसाइज करे आणि मग घरी जाय. गुड.
इकडनं तू धावत जा ना कल्याणला त्यापेक्षा. पण तू कल्याणला का जाणार आहेस? काय स्पेशल? मम्मी को मिलना है मेरे को. अच्छा, मम्मी तुझी व्हॅलेंटाईन आहे. हाँ, अरे वैलेंटाइन आज थोड़ी है. व्हॉट अ परफॉर्मन्स. कल है कल. परसों है सर, देखा 12 तारीख है. 12 तारीख है, कल आज 13 तारीख. हक डे है. आज मिठी मारायचा दिवस आहे. सरजी रेडी. Ready, let's go. चला 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 बाय. चाफा बोलेना टूडल्स. हे आमच्या सरांनी नवीन सुरू केलं. सो यांचा शॉट चालला आहे इथे सिरियस. And quiet please. ये गलत मार्क दिया आपको. कट करो. नहीं. ये सेकंड. चले जाइए. रोल. रोलिंग. एक्शन.